ॲब्सल्युटली खूप बेस्ट कॉन्सेप्ट आहे ही आणि खूप छान वाटतंय बिकॉज आय डू बिलीव्ह इन अरेंज मॅरेजेस. त्यामुळे डेफिनेटली आत्ता जेव्हा सगळ्यांचं इंट्रोडक्शन ऐकत होते तेव्हा ही 39 आहे, हा 38 आहे, किंवा हा लॉयर आहे, ही लॉयर आहे, असं सगळं ते मनात चालू होतं. सो आय एम क्वाईट शुअर की इथे तुम्हाला डेफिनेटली तुमचा पार्टनर मिळणार आहे. मुळातच लाईफ मेट हे किती छान नाव आहे. मेट म्हणजे सखा, मित्र, मितवा आणि आयुष्यभराचा असा सोबती तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि ही खूप छान कॉन्सेप्ट आहे बिकॉज ऑनलाईन किंवा मॅट्रिमोनीवरती आपण कसं फोटोशॉप केलेले फोटोज बघतो किंवा खूप काय काय मोठे मोठे शब्द वापरलेले असतात, पण मुळात तसं असेलच असं नाही. म्हणजे आता माझा नवरा 6'2" आहे, म्हणजे तो इतका उंच आहे आणि मी एवढीशी छोटीशी आहे, पण त्यांनी उंचीचा विचार नाही केला. म्हणजे यांच्या घरात सगळेच उंच आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेलच. किंवा मी ज्या प्रोफेशनमध्ये शूटिंगमध्ये आहे, मला सकाळी लवकर जायला लागतं, रात्री मी उशिरा येते, किंवा आमचं जे थोडंसं बोल्ड असतं, सगळेजण एकमेकांबरोबर खूप जास्त इंटरॅक्शन करत असतात, पण त्यांनी ते समजून घेतलं माझं प्रोफेशन आणि मला सपोर्टही केलं. सकाळी 7 वाजता उठून ती डबा पण करून देते मला. सो इट्स डिफरंट. सो मला असं वाटतं की ही खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण तुम्ही त्या व्यक्तीबरोबरच लग्न नाही करत आहात, त्याच्या फॅमिलीबरोबर, त्याच्या फ्रेंड्सबरोबर, त्याचं सामाजिक, मानसिक, शारीरिक 24 तास आपल्याला एका माणसाबरोबर राहायचं आहे. घर शेअर करायचं आहे, रूम शेअर करायचे. मला फॅन जास्त लागतो, त्याला AC जास्त लागतो, इथपासून या छोट्या छोट्या गोष्टी इट मॅटर्स अ लॉट. आणि मला असं वाटतं की हा क्लब आहे जिथे फक्त तुम्हाला लाईफ मेट नाही मिळणार आहे, तर इतके सगळे फ्रेंड्स मिळणार आहेत. म्हणजे आज माझं चांगलं झालं तर मी माझ्या मैत्रिणीला सांगेन, तू इथे जा, इथे बघ, किंवा हा मुलगा छान आहे पण हा माझ्या मैत्रिणीबरोबर जास्त चांगला दिसेल बरं का. हे पण एक कुठेतरी अंडरस्टँडिंग आहे. तर ॲज यू सेड की फेसबुकवर आपण फक्त एकमेकांना इंटरॅक्ट करतो आणि दॅट इज ऑल व्हर्च्युअल, पण इथे रियालिटी तुम्ही दाखवताय सगळ्यांना, एकमेकांना कोण कसं बोलतं, काय वागतं. आणि मला असं वाटतं की कपडे बिपडे हा सगळा एक वेगळा भाग आहे, ते सुपरफिशियल आहे. नवऱ्यांनी चांगले कपडे आणून द्यावे, आम्ही नक्की घालू. पण त्याही पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून, जसं तिचं उत्तर इतकं छान होतं, मला चांगला माणूस पाहिजे. दॅट्स इट. तर ह्या गोष्टी मॅटर्स अ लॉट. आणि जसं तुम्ही म्हणलात की गाठी या वरती बांधलेल्या आहेत, पण जुळवून द्यायचा देवदूत आपल्याला इकडे नितीश दादांनी पाठवलेला आहे. सो आणि खरंच आता मी बघते की सगळे इंडिपेंडेंट आहेत, सगळे कमावत आहेत, सगळ्यांचे व्ह्यूज आहेत. आता फक्त आपल्याला एकत्र कोण दोघं जण आहेत जे आयुष्यभर राहणार आहेत ते बघायचं. इन अ वे इट्स काइंड ऑफ अ लिव्हिंग थिंग. फक्त आपण लग्नाच्या बेडीत असणार आहोत, त्यामुळे त्याला एक मर्यादा असतील आणि त्याला काही बंधनं असतील, जी असणं खूप महत्वाचं आहे. नाही तर उगाच स्वैराचार हा अपेक्षित नाही आहे इथे. सो बेसिकली लिव्हिंग आहे की आपण सॅटर्डे संडे एकत्र असणार आहोत, संध्याकाळी भेटणार आहोत, दिवसभर आपण कामं करणार आहोत. सो तसं बघायला गेलं तर स्वातंत्र्य सुद्धा आहे, आणि तसं बघायला गेलं तर एक चौकट सुद्धा आपण आपल्यासाठी आखून घेणार आहोत. सो आय थिंक दिस इज द बेस्ट कॉन्सेप्ट ऑफ एव्हर बीन. मला चांगला नवरा मिळालाच आहे, पण माझ्या दिरासाठी मी चांगली मुलगी आता शोधतीये. पण खूप छान आहे. म्हणजे नुसतं फोटोमध्ये आणि हे बघण्यापेक्षा पर्सनल इंटरॅक्शन जे आहे, आणि आपण दर महिन्याला भेटतोय, सो ते पण एक आहे की ती ओढ आहे, एकमेकांचे नंबर्स एक्सचेंज होणार आहे तोपर्यंत. आणि तुम्ही एक विश्वासार्हता म्हणालात की जे आहे. This concept is not just about getting married. This is also about getting ready for marriage. So you actually were making. हो, म्हणजे स्माइल पार्टनर मी पहिल्यांदा बघितला. इट मीन्स अ लॉट, राईट? की आपण कसे हसतोय, ही किती मोठी न्यूट्रिशनिस्ट आहे आपल्याकडे. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, म्हणजे सगळ्या एक्झॅक्टली. अरे फायनान्स, सॉरी, तुम्हाला कसं विसरले मी. सो बेसिकली आय थिंक की सगळ्याच दृष्टीने आपण इथे विचार केलाय की कॉन्फिडन्स म्हणा, किंवा प्रोफेशन म्हणा, किंवा म्हणजे अपिअरियन्स म्हणा, सगळ्या गोष्टी ज्या लग्नाला पूरक आहेत. फोटोग्राफर पासून सगळं आहे आपल्याकडे, फक्त एक मुलगा आणि मुलगी पाहिजे. जेवण येस नाही, अरे ही बघ छान सुगरण सुद्धा आहे आपल्याकडे. स्वरा फूड्स, राईट? सो बेसिकली तुम्ही खूप मज्जा करा इथे आणि इंटरॅक्शन करा, आणि क्लॅरिटी असू दे सगळ्या बाबतींमध्ये. कसं होतं ना, तेव्हा खूप गुडी असतो सुरुवातीला, आणि मग नंतर ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही म्हणजे एकत्र राहायला लागता आणि असे इंडिपेंडेंट जेव्हा सगळे लोक असतात, तेव्हा सुरुवातीपासून क्लॅरिटी ही या क्लबमध्येच मिळू शकते. आणि खूप मस्त आहे. पुन्हा आपण भेटत राहूच. एक छोटीशी कविता म्हणते आणि
नक्कीच. आणि तुला काय बोलायचंय बिफोर आय परफॉर्म? यू वॉन्ट टू सिलेक्ट? शी इज अ एंटरप्रेनर आणि गेली 35 वर्ष ती काम करते. रेडियंट सर्व्हिसेस म्हणून तिची स्वतःची फर्म आहे आणि विच इज लाईक नंबर 3 इन इंडिया राईट नाव. आणि आपण UAEला आणि जपानला वेगवेगळ्या ठिकाणी प्रोफेशनल्स प्रोव्हाइड करतो हिच्या कंपनी थ्रू. आणि माझं लग्न तिने ठरवलंय. म्हणजे माझ्या नवऱ्याला असं टिपिकल लग्न नको होतं, तर हिने एक आयडिया केली. म्हणजे आमची जी कॉमन फ्रेंड होती तिच्याबरोबर मला जेवायला बोलवलं. ही निकिताची मैत्रीण आहे म्हणून फक्त आम्हाला दोघींना माहिती होतं की हा बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि विक्रमचा आम्ही विक्रमला टार्गेट केलं होतं दोघींनी. आणि इट वॉज नाईस की आमची मिली बघत होती आणि तो बिचारा आता म्हणजे लग्न गाठीत फसलाय. आणि आमच्याकडे अजून एक शहीद होणार आहे आता लवकरच. ओके, सो बिफोर आय परफॉर्म आय वुड लाईक टू सी दिस. विवा शिरवाडकरांची कुसुमाग्रजांची लग्नाविषयीची एक कविता आहे आणि इतका सुंदर त्याचा अर्थ आहे. आणि कुसुमाग्रज असं म्हणतात, विवाह व्हाया पूर्ण यशस्वी काय असावी शर्त, एक पक्षाती मठ्ठ असावा दुजा असावा धूर्त. लैला मजनू कधी विवाहित झाले असते काय, असते तर ते लैला मजनू उरले असते काय. अवचित उसळे तुफान वारा भरे धुक्यानी दिगंत सारा, कुठे दिवाना कुठे किनारा अफाट लाटा करू पाहती नौकेचा संहार. सावध व्हा सावध व्हा सावध व्हा सरकार. सावधान. आणि ते शुभमंगल यांच्या थ्रू होणार आहे. ते एवढं पुण्य घेऊन काय करणार आहात तुम्ही? ऍब्सोल्युटली. सो लेट्स बी व्हेरी पॉझिटिव्ह आणि थोडंसं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे. आपण खूप अपेक्षा करतो आणि स्वतःकडे थोडंसं बघणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सुवर्ण मध्य काढायचा. माझं आणि माझ्या सासूचं कधीच भांडण होत नाही. तुम्ही म्हणाल छे ही अंधश्रद्धा आहे. तर असं नाहीये. मी आज तिला विचारलं, आई मी हा ड्रेस घालू का? ती म्हणाली हो घाल की. तिला आनंद झाला की मी हा ड्रेस घातलाय. पण मला जे 2 हवे होते ड्रेस घालायला तेच मी तिच्या समोर घेऊन गेले होते. किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. प्रॉबब्ली इफ यू वर्क ऑन दीज, कम्युनिकेशन चांगलं झालं तर तुम्ही एक हेल्दी आणि एक चांगलं फ्रुटफुल लाईफ डेफिनेटली जगू शकता. अँड वन लाईफ टू लिव्ह. कशाला त्याच्यात भांडायचंय आणि मारामाऱ्या करायच्या आहेत आणि इगो मध्ये आणायचं आहेत. मस्त जगूया, छान जगूया. आणि नॉडी आवडतो का तुम्हाला? कारण तुमचे लग्न होते, मग तुमची मुलं होतील आणि मग त्यांना माझे सगळे कार्टून्स ऐकायला लागतील. सकाळी 6 वाजता उठून बसली. मला ट्विन्स आहेत आणि एक मोठी मुलगी, 3 मुलं. 3ही मुलं ते चली हवा चलीचे व्हिडिओ. ओके, मग मी त्यांच्यासाठी हा परफॉर्मन्स डेडिकेट करते. चली हा चली नॉडी. चली हवा चली शहर के आर पार, तुम जानो मैं ना मानू हार. चली हवा चली शहर के आर पार, तुम जानो मैं ना मानू हार. हेलो BTS, कहाँ जा रहे हो? थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच दादा. थँक्स फॉर कॉलिंग मी हिअर.